तुम्हाला माझे काय असे प्रसंग सांगणार आहे ना, क्रिकेट डायरीमधले माझे, तुम्ही चकित व्हाल. मी सगळे प्रसंग अगदी पहिल्यापासून सांगतो, ठीक आहे. सुरू करतो. ते काय पण खेळत असतील, म्हणजे काही पण, म्हणजे लपाछुपी वगैरे काही पण समजा त्यांना मी दिसलो, आरा रा 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 सगळं 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 म्हणजे मी समजा आकाशातनं जरी आलो तरी सगळी एकदम तयारीच एकदम करून ठेवतात की चला चला एकदम क्रिकेटच खेळायला लागतात एकदम. आणि क्रिकेट तर असं खेळतात, बॉल कुठं त्यांचा गेला छक्का चौका तर मला आणायला लावतात. म्हणजे मला बॅटिंग पण नाही धड आणि बॉलिंग. मला सगळेच्या सगळे म्हणजे सगळे मित्र चिडवायला लागले, म्हातारसिंग धोनी, म्हातारसिंग धोनी, म्हातारसिंग धोनी. त्यावेळेस मला फार रडू यायचं. मी कोपऱ्यात जाऊनच बसायचो. कोण एकदा माझ्या शाळेतल्या मित्रांनी मला सांगितलं क्रिकेट बघायला, क्रिकेट खेळायला. ते कधीतरी चुकून ते पण शाळेतल्या मित्रांकडनं क्रिकेट बघायचो की फुल सपोर्ट दिला मी CSKला, ठीक आहे. आणि काय तुम्हाला सांगतो, CSKला सपोर्ट दिल्यामुळं मला आवडते CSK, पण CSKला सपोर्ट दिल्यामुळं ऐका काय. आणि मी 2-4 वेळा मॅच वगैरे बघून हेलिकॉप्टर शॉट किंवा जडेजाची बॉलिंग, बुमराची बॉलिंग असे शॉट शिकलो कुठले तरी. आणि तुम्ही काय झालं ते एक्सपेक्टच नाही करणार. नाही म्हणा जरा बदल झाला. आधी बॉल आणून द्यायला लावायचे, आता मी माझी बॅट घेऊन गेलो, आता विकेट कीपिंग देतात. बॅटिंगचा प्रश्नच येत नाही. 3-3च्या टीमा पाडल्यावर 8-8 ओव्हर तेच खेळतात. आणि अजून सगळे मला डबल डबल डबल. मी धोनीची जर्सी घालून आलो की सगळे मला म्हातारसिंग धोनी आणि बॉलिंगला गेलं की जड्डू म्हणतात.